हे प्रत्येक फूल म्हणजे परमेश्वराचं वेगवेगळं रूपच आहे जणू. हे परमेश्वराची विधातेची ही रचना. या फुलांचा रंग वेगवेगळा आहे, आकार वेगवेगळा आहे, गंध वेगवेगळा आहे, पण ही फुलं त्या विधात्यानेच निर्माण केली. तसंच आहे, परमेश्वराची रूप ही वेगवेगळी असतात, पण तो परमात्मा तो एकच असतो. हीच गोष्ट तुम्हाला समजवून सांगायची होती. कळलं आता? अजून एकाला ही गोष्ट समजवून सांगण्याची आवश्यकता आहे. कोणाला स्वामी? आहे एक जण, आमच्याच एका भक्ताच्या माध्यमातून स्वतःला प्रकांडपणे